नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये बॅकनेक डिझाइन मी शेअर केलेली आहे आणि ती सध्या इंस्टाग्रामला खूप ट्रेंडिंगमध्ये आहे। अस्तर आणि मेन फॅब्रिकचं मी इथे कटिंग करून घेतले। तर अस्तरची फोल्ड बाजू माझ्याकडे आहे। डीप नेकनुसार याचं कटिंग केलेलं आहे। ब्लाऊजची तयार उंची 14 आहे, त्याच्यामध्ये 1 इंच वाढून 15 इंचाचं मार्किंग करून कटिंग केलेलं आहे। 6 इंच शोल्डर घेतलेला आहे आणि 6.5 इंच आर्महोल घेतलेला आहे। चेस्ट आहे 36 इंच, त्याचा चौथा भाग 9 इंच आणि त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन आणि खाली कमरेच्या बाजूला 29 इंच कंबर आहे, त्याचा चौथा भाग 7.25 इंच, पुढे 1 इंच बॅकच्या टकसाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन असं हे मार्किंग करून अस्तरचा भाग मी कट करून घेतलेला आहे। आता गळ्याचं मार्किंग करण्यासाठी इथे मी गळा रुंदी घेतलेली आहे 3 इंच। 3 इंचावर इथे मार्किंग केलं आणि खालच्या बाजूला 3.5 इंचावर मार्किंग केले। खालून 3.5 इंच तो बॉक्स असा ड्रॉ करून घेतला। वरचा नेक घेतलाय 6.5 इंच, त्याचं मार्किंग केलं आणि इथून गळ्याचा आकार दिला त्रिकोणी व्ही शेपमध्ये। त्याच्यानंतर खाली 3.5 इंच गळा रुंदी घेतली आणि इथे सुद्धा एक त्रिकोणी आकार देऊन घेतलाय। जसा आकार दिलाय त्याप्रमाणे मी हे कटिंग करून घेतलं। आता खाली मेन फॅब्रिक ठेवलेला आहे सरळ, त्याच्यावर अस्तर ठेवलेला आहे आणि पिना लावून घेतल्यात सगळीकडून। ब्लाऊजच्या फॅब्रिकचीच मी एक नॉट तयार करून घेतलेली आहे। जे कॉर्नर आहे तिथे आपल्याला नॉट लावायचे आहे। इथे कॉर्नरला आल्यानंतर नॉट आतमध्ये घालून घेतली आणि गळ्याच्या कडेने 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून संपूर्ण गळा जसा आहे त्या आकाराप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे। जसा आकार आहे त्याप्रमाणेच मी इथे स्टिचिंग करून घेतलं। आता दुसऱ्या कॉर्नरला आल्यावर सुद्धा इथे नॉट ठेवून घ्यायचे आहे आणि स्टिच करून घ्यायचं आहे। एक्स्ट्राचं कापड आतलं कट करायचं आहे, थोडं थोडं आतमध्ये कापड ठेवून द्यायचं आहे। हे कटिंग केल्यानंतर जे कॉर्नर आहे तिथे सुद्धा छोटे कट देऊन घ्यायचे, त्याच्यामुळे छान फोल्ड होईल ते। आता अस्तर आतल्या बाजूने मी सरळ करून घेतले आणि जसा गळा आहे त्याच्यावर एक दाब शिलाई देऊन घेतली। संपूर्ण गळ्यावर दाब शिलाई देऊन झाल्यावर जे अस्तर आहे ते मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते कट करून द्यायचं आहे। संपूर्ण अस्तर मी मेन फॅब्रिकला जोडून घेतलं आणि एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक आहे ते कट करून घेतलं। बॅकच्या टकसाठी हा पार्ट सेंटरला फोल्ड केला, त्याचं मार्किंग केलं। सेंटरपासून 5.5 इंच आडवा आणि 3 इंच उभा असा टक्स देऊन घेतलेला आहे। अर्धा इंच म्हणजेच 1 इंच टोटल असा दोन्ही बाजूला। त्याच्यानंतर ही लेस इथे मी लावून घेतलेली आहे। या लेसमुळेच खरं तर या ब्लाऊजला खूप छान लुक आलेला आहे। तर लटकनची ही लेस आहे ती आतल्या बाजूने मी इथे फोल्ड करून लावून घेतली। लेसवरती दोन्ही बाजूने शिलाई देऊन घ्यायची। प्रिया क्रिएशन या चॅनलवर याच्या आधीसुद्धा भरपूर व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत शिलाईच्या रिलेटेड। तर तुम्हाला शिलाई कामामध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला व्हिजिट करून तुम्ही ते व्हिडिओसुद्धा पाहू शकता। अशी ही लेस मी लावून घेतली। आता दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम तशाच पद्धतीने ही लेस लावून घेतली। लायटरने त्याच्या ज्या कडा आहेत त्या लॉक करून घ्यायच्या, म्हणजे धागे निघत नाही अजिबात। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा शिलाई देऊन घेतली याला आणि गळा हायलाइट व्हावा त्यासाठी मी इथे आता छोटी लेस गळ्याचा जसा आकार आहे त्याप्रमाणे लावून घेणार आहे। त्याच्या आधी टक्स दाखवून घेतले। खालच्या बाजूने 2 इंचाची फोल्ड पट्टी लावून घेतली। ही पट्टी सरळ केली आणि त्याच्यावर एक दाब शिलाई देऊन घेतली। पट्टी आतल्या बाजूने थोडी फोल्ड केली आणि अगदी कडेने स्टिच करून घेतली। आता पट्टी पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करायची आणि 5 नंबरची शिलाई त्याच्यावर द्यायची। हात शिलाई करून ती 5 नंबरची शिलाई काढायची। तर असा हा नेक तयार झाला। आता गळ्याच्या बाजूने मी एक छोटीशी लेस नाजूक अशी लावून घेतलेली आहे, त्याच्यामुळे गळा चांगला हायलाइट होईल। तर खूप छान अशी ही ब्लाऊज डिझाइन अगदी कमी वेळामध्ये तुम्ही तयार करू शकता। कशी झाली आहे ब्लाऊज डिझाइन कमेंटमध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला कुठल्या ब्लाऊजचं कटिंग पाहायचं असेल
तर तुम्ही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता. अगदी सोप्या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ या चॅनलवर अपलोड आहेत. याच्या आधीसुद्धा भरपूर व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे, तर तुम्ही ते सुद्धा बघू शकता. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारचं बेल बटन देखील दाबा. त्यामुळे जेव्हा माझा व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ पाहता येईल. खूप सुंदर अशी ही बॅकनेक डिझाईन तयार झाली. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि युजफुल व्हिडिओमध्ये. धन्यवाद.